मोदी येईल का परत? ते तर काय सांगता येते आता. अरविंद सावंत येतील, गॅरंटी? गॅरंटी. लोकांना माहिती आहे नकली कोण आहे असली कोण आहे ना. नकली कोण आहे असली कोण आहे. मला वाटते अरविंद सावंत. खरी शिवसेना कोणाची पण? ठाकरेंची की ह्या उद्धव साहेबांची. अच्छा. म्हणजे अख्ख्या सगळ्या दुनियाला माहिती आहे. लहान पोरांना मोदी विचार. परवा बोलले की मोदी तेच नकली आहेत. धनुष्यबाण काय झालेलं आहे, चोरीला गेलाय त्याच्यामुळे खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे. नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात सकाळ. आज आपण आलो आहोत दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये. दक्षिण मुंबई मतदारसंघ हा मराठी बहुल मतदारसंघ आहे. मुंबईमध्ये ज्या ठिकाणी बहुसंख्य मराठी माणूस राहतो तो म्हणजे हा दक्षिण मुंबई मतदारसंघ. त्यातही आपण आलो आहोत लालबागमध्ये. आता ही जी गल्ली दिसते ना, ह्या गल्लीमध्येच लालबागचा राजा विराजमान होत असतो. त्याच्यामुळे इथे गणेश उत्सवामध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. मात्र आज आपण खास लोकसभेच्या कव्हरेजसाठी या ठिकाणी आलोय आणि इथल्या नागरिकांशी जाणून घेतोय, त्यांच्याशी बोलतोय की नक्की त्यांची साथ कोणाला आहे. त्यांची साथ मोदींना आहे म्हणजेच शिंदेंना आहे की उद्धव ठाकरेंना आहे. अशा वेळी इथल्या मतदारांना काय वाटतं, इथे कोण येईल? शिंदे येतील की ठाकरे येतील? शिवसेनेत फूट पडल्यावर इथे शिवसेना विरोधी शिवसेना असं चित्र असताना इथला मतदार नक्की कोणत्या शिवसेनेसोबत आहे हे आपण आज जाणून घेतोय. तर चर्चेला सुरुवात करूया. बघा, गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये काही महत्वाचे बदल झाले ते काय वाटतं? काय बदल झालेत ना, चांगले की वाईट? चांगले झालेत, पण ते आता ते सर्व राबवायला पाहिजे ना. बरोबर ना. मोदी येईल का परत? ते तर काय सांगता येते आता. मोदी येईल बहुतेक असं वाटतंय. बघूया आता. वाटतंय मोदी येतील परत? का बरं? का ते चांगली कामं केलेत त्यांनी. समजा मोदींनी चांगली कामं केली, पण ते आता काय काय ना पटतंय, काय काय ना पटत नाही. दक्षिण मुंबईत काय होईल? आता त्याच्यावर आपण काय सांगू शकत नाही. आता 2 शिवसेना आहेत, मशाल, धनुष्यबाण. हा, बरोबर. मला वाटतं काय येईल? त्याचं काय त्यात आपण काय सांगू शकतो का? गेल्या 10 वर्षामध्ये हा. कामं झाली आहेत का देशामध्ये? हो, तशी भरपूर कामं झालेली आहेत. मोदी येतील परत? हा, मोदी येण्याची शक्यता 99% आहे. मुंबई ठाण्यात? मुंबई ठाण्यामध्ये पण येतील. अच्छा, येतील मोदी. येतील किती जागा येतील? तरी 48 पैकी जवळजवळ 39 तरी पक्क्या पक्क्या? पक्क्या अबकी बार मोदी सरकार आहेच. आहेच. काय वाटतं दक्षिण मुंबईमध्ये कोणी येऊ शकतं? दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत. अरविंद सावंत येतील? हो, का बरं? शिवसेनेची सीट आहे ना इथे. हो, पण मागे देवरा पण आले होते. देवळा ते मागे आले होते, हा. आता नाही येणं शक्य. कारण की देवरा तर शिवसेनेत म्हणजे शिंदेसोबत आहेत ना. असू दे, पण ते सेनेची सीट आहे ना, हा. पारंपरिक सीट आहे. तर अरविंद सावंत येतील, गॅरंटी? गॅरंटी. मशाल मशाल? मशाल येणार, मशाल. अरे पण शिवसेना धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण कोणासोबत आहे? धनुष्यबाण असू दे. हो, आता सर्व परिवर्तन आहे, आता सगळं बदललेलं आहे. हा. तर आता मशाल येणार. मोदी काय बोलतात बघितलं का? काय बोलतो? मशाल किंवा उद्धव ठाकरे शिवसेना नकली आहे. नकली आहे, पण आता लोकांना माहिती आहे नकली कोण आहे असली कोण आहे ना. नकली कोण आहे असली कोण आहे हे तर हडपून घेतल्यासारखं आहे ना. हा. कोणाकडनं तरी सिम्बॉल हा. कॉपीराईट घेतली आहे त्यांनी. तर ही तरी सीट येणार असं नक्की. नक्की. काय वाटतं यंदा दक्षिण मुंबईमध्ये कुठे वारं पुढे फिरत आहे? आम्हाला वाटते अरविंद सावंत. अरविंद सावंत येणार? अच्छा, का बरं? पूर्वीपासूनच आहे ना तो. हा. ही तिसरा ट्रम आहे. मात्र बघतो आपण पक्षात 2 फूट पडली आहे. भाजपा नाही, शिंदे त्याचा गटासोबत परिणाम आहे. कसा आहे, लालबाग आहे ना, हा. हा शिवसेनेचाच एरिया आहे ना, पण खरी शिवसेना ते म्हणतात की शिंदेची आहे. उद्धवची. मोदी येऊन बोलले नकली शिवसेना आहे ठाकरेंची. आता ते त्यांनाच माहिती. अच्छा, खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे. ठाकरे. म्हणून तुम्हाला वाटतं अरविंद सावंत येतील? हा. सध्या मसाला राजकारणात पण आहे. लोकसभा सुरू झाली आहे, हा निवडणुका. हा. काय वाटतं कोण येईल? आता कोण येईल ते सांगू शकत नाही. हा. त्याच्यात काही सांगू शकत नाही कोण येईल ते. गेल्या 10 वर्षात 10 वर्षात केलेली म्हणजे- कामं, मोदींची कामं तुम्हाला कशी वाटतात? मोदींची कामं आहे व्यवस्थित, हा. पण जसे ते आपल्या इकडचे जो अरविंद सावंत आहे म्हणजे त्यांचीच कामं जरा व्यवस्थित वाटतात. काय वाटतं दक्षिण मुंबईमध्ये कोण येईल? अरविंद सावंत फिक्स? फिक्स. का बरं? काम आहेत त्यांची एवढ्या वर्षाची, आणि बाकी सर्व काय आता चाललेलं आहे इतर ह्याच्यामध्ये. आणि खरी शिवसेना धनुष्यबाण निवडणूक आयोग म्हणाला की शिंदेकडे आहे.
नाही चुकीचं आहे ते. आता सर्वांना माहिती आहे. उगाच आपल्याला बोलायचं कोर्टाचा दबाव हे करून सर्व जिकडे सत्ता असते तिकडे सर्व असते, त्याच्यामुळे यांनी दबावापोटी हे केलेलं आहे. आणि खरी शिवसेना कोणाची पण ठाकरेंची की ह्या उद्धव साहेबांची अच्छा जागे सगळ्या दुनियाला माहिती आहे. लहान पोरांना मोदी विचार. येऊन परवा बोलले की मोदी आता तेच नकली आहेत. ते बोलतायत काय कर आदल्या दिवशी बोलतायत 70,000 कोटीचा राष्ट्रवादीने घोटाळा केला आणि दुसऱ्या दिवशी अजित पवारना उपमुख्यमंत्री. हे साध्या म्हणजे आता लोकांना सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती झालंय ना काय जुमला काय हा सत्तेसाठी आहे. 100% येणार. पुन्हा येतील अरविंद भाई सावंत आमचे जे खासदार आहेत ते पुन्हा बहुमताने विजयी होतील. महागाई तर आता अशी खूप वाढलेली आहे, पण असं सामान्य माणूस आहे त्याने ह्या सगळ्या गोष्टी दाखवायला लागतील. पहिली जी पावाची लादी होती ती 6 रुपयाला भेटायची, ती आता पावाची लादी 10 वर्षांनी 18 रुपयाला भेटते. एवढी महागाई हे काय घेऊन आलेलो आहे. असं पेट्रोल पण महाग झालंय, सिलेंडर महाग झाले आहेत, लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पण महाग झालेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या गोष्टी या लोकांनी महाग करून ठेवलेल्या आहेत आणि त्या अत्यावश्यक असल्यामुळे त्यांना त्या घ्यायच्याच आहेत. उदाहरणार्थ उद्या लाईट बिल सुद्धा या सगळ्या गोष्टी हळूहळू महाग होत जाणार आहेत. दक्षिण मुंबईमध्ये काय दोन्हीचे प्रचार फुल चालू आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे माहितीये का, उद्धव ठाकरेचीच इकडे निवडून येणार आहे. पण शिवसेनेचा धनुष्यबाण हा शिंदेकडे आहे. हा पण तो यामिनी रावणकडे म्हणजे ते धनुष्यबाण काय झालेलं आहे, चोरीला गेलाय, त्याच्यामुळे तो येणार नाही. हा उद्धव ठाकरेच येणार. उद्धव ठाकरे येणार पण कामांमुळे येणार की भावनेमुळे येणार? कामामुळे पण येणार आणि भावनेमुळे बी येणार. दोन्ही पण भाव हे आहेत त्याला, दोन्हीनं पण येणार. येत्या काळात तुम्हाला काय वाटतं? येत्या काळात मला वाटते उद्धव ठाकरे येणार. उद्धव ठाकरेंच्याच येणार, सावंतच येणार. सावंत येणार. पण दक्षिण मुंबईमध्ये मराठी टक्का कमी होतोय, जबाबदार कोण? हा आता हेच लोक जबाबदार आहेत. कारण लोक यांनी काय मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधले, छोटे लोक घेऊ शकत नाही, ते गेले बाहेर गावी. त्याच्यामुळे आता हेच जबाबदार आहे. त्याच्यामुळे निवडून आता कसं येणार तेच ठरवणार. दक्षिण मुंबईत पारडा तर अरविंद सावंत या साहेबांचं जड वाटतंय, कारण का एवढा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांचा आणि एक जुनं जाणतं नाव आहे त्यांचं. आणि दक्षिण मुंबई म्हणजे ऑलवेज शिवसेनेला जास्त इकडे रिस्पेक्ट आहे आणि एक वर्चस्व राहिलं एवढी वर्ष. तर मला तरी वाटतं अरविंद सावंतच येतील. मोदी साहेबांची कामं काय वाटतात? मोदी साहेबांची केंद्रात कामं आहेत चांगली, पण इथे मुंबईत जरा म्हणजे फारसं तेवढा प्रतिसाद नाहीये. तरी पण बघू आता जसं काय होतंय ते. पण दक्षिण मुंबईचं तरी मला वाटतंय की अरविंद सावंत साहेबच येतील. आता विषय असा आहे, शिवसेना हा म्हणजे दक्षिण मुंबई हा असं समीकरण इतके वर्ष होतं. हो बरोबर ह्या पक्षात पडले 2 फूट. बरोबर. काय वाटतं कोणती शिवसेना? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना. पण खरी शिवसेना कोणाची आहे? धनुष्यबाणाची आहे की खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. आता मोदी साहेब परवा काय बोलले बघितलं का? मोदी साहेबांची असे स्टेटमेंट तर बरीचशी येणार. चिखलफेक इकडे तिकडे होणारच, स्टेटमेंट त्याच्याकडून होणारच, पण जे आहे ते सर्वांना माहिती आहे. खरी शिवसेना ठाकरेंचीच. हो खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निवडून येण्याची म्हणजे यांचे चान्सेस जास्त आहेत. का बरं? अरविंदभाई सावंत यांचं काम आहे आणि काही लोकांना ग्राउंड लेवलला माहिती नसतं की खासदारांचं काय काम असतं. त्यांचं म्हणणं असतं की आता इथे आमच्या बिल्डिंग खाली या गटारे हे टाक्या बिक्या हे असली कामं नसतात, त्यांची केंद्रात कामं असतात. याचा पहिला लोकांना अनुभव आला पाहिजे. आणि खासदार हा तुमच्या एरियात फिरत नाही, तर ते काही लोकांचे व्हिडिओज वगैरे आहेत जसे की इतर विरोधी पक्षांचे की अरविंद भाई को देखा क्या, तुमचे आमदार खासदार दिसले का. ते खासदार तुमच्या एरियात नाही फिरत, तर ते केंद्रात असतात, ते दिल्लीत असतात. तर याचं लोकांना एक भान असलं पाहिजे. त्याच्यामुळे ते बहुतेक असं आहे की अरविंद भाईच निवडून येऊ शकतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.